12वीच्या समाजशास्त्रामध्ये आपण आजपर्यंत 4 प्रकरणाच्या व्हिडिओ तासिका तयार केल्या. 4ही प्रकरणामध्ये तुम्हाला समजेल या भाषेमध्ये हा अभ्यासक्रम समजून सांगण्याचा मी प्रयत्न केला. जरी तुम्हाला या अभ्यासक्रमातील काही समस्या आढळत असेल, समस्या दिसून येत असेल, तर तुम्ही मला त्या माझ्यापर्यंत पोहोचवू शकता. मी त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. आज आपण 5व्या प्रकरणाला सुरुवात करत आहोत. ते म्हणजे भारतातील सामाजिक चळवळी. भारतामध्ये अनेक प्रकारच्या सामाजिक चळवळी होऊन गेल्या. भारतातच नाही तर जगामध्ये सुद्धा सामाजिक चळवळी सुरू झाल्या आणि पूर्वीपासून या सामाजिक चळवळीच्या माध्यमातून समाजातील जो बदल आहे किंवा सामाजिक परिवर्तन आहे हे करण्याचा प्रयत्न लोकांनी केला. सामाजिक चळवळीमध्ये जे बुद्धिजीवी जे लोक असतात, हे लोक टाकाऊ किंवा परंपरागत ज्या रूढी परंपरा असतात किंवा समाजामध्ये जे जुनाट स्वरूपाचा जे विचार असतात, या विचारांच्या विरोधामध्ये काम करताना दिसून येतात. जुने विचार या बुद्धिजीवी वर्गाला पटत नाही आणि म्हणून मग अशा वेळेस लोक नवीन विचारांचा अवलंब करण्यासाठी अशा प्रकारच्या सामाजिक चळवळी उभ्या करत असताना दिसतात. सामाजिक चळवळीच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर भारतामध्ये अनेक प्रकारच्या सामाजिक चळवळी सुरू झाल्या. ब्रिटिश काळापासून सामाजिक चळवळी आपल्याला पाहायला मिळतात. त्या अगोदरही राजेशाही पद्धती जी होती त्या पद्धतीमध्ये सुद्धा सामाजिक चळवळी झाल्या, परंतु राजेशाही पद्धतीमध्ये त्याचा परिणाम फारसा झालेला आपल्याला दिसत नाही. असं असलं तरी भारतामध्ये ब्रिटिश सरकार जेव्हा भारतात आलं त्यावेळेस मात्र भारतातील ज्या काही चालीरीती होत्या, परंपरा होत्या, या व्यक्ती विकासाकरिता किंवा सामाजिक विकासाकरिता ह्या अडसर ठरत होत्या, अडचणीच्या ठरत होत्या आणि म्हणून भारतातील अनेक जे काही थोर समाजसुधारक आहे त्यांनी भारतामध्ये सामाजिक चळवळी निर्माण केल्या, सामाजिक चळवळीला प्राधान्य दिलं आणि त्या माध्यमातून समाजातील लोकांचं मत किंवा समाजातील लोकांमध्ये परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न केला. सामाजिक सुधारणाचं जे सातत्य आहे हे भारतातील इतिहासामध्ये पूर्वीपासून चालत आलेलं दिसून येतं. असं असलं तरी अनेक प्रकारचे जे बुद्धिजीवी वर्ग आहेत यांनी समाजामध्ये परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न केला. जसं राजाराम मोहन राय यांचा उल्लेख करावा लागेल, दयानंद सरस्वती यांचाही उल्लेख करावा लागेल. त्याचप्रमाणे सत्यशोधक समाजाचे निर्माता महात्मा फुले, महात्मा गांधी, अस्पृश्य समाजाच्या उद्धारक बाबासाहेब आंबेडकर, त्याचप्रमाणे राजर्षी शाहू महाराज, हे जे लोक आहे या लोकांनी तत्कालीन समाजामध्ये ज्या सामाजिक विकासाला अडसर निर्माण होणाऱ्या ज्या गोष्टी होत्या त्या सामाजिक चळवळीच्या माध्यमातून निराकरण करण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून सामाजिक चळवळ ही सामाजिक विकासासाठी अतिशय आवश्यक अशी बाब आहे किंवा गोष्ट आहे असं आपल्याला म्हणता येईल. सामाजिक चळवळीच्या माध्यमातून समाजामध्ये परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात येतो.
समाजामध्ये बदल घडवून आणला जातो. जर सामाजिक चळवळी निर्माण झाल्या नसत्या तर कदाचित भारताला स्वातंत्र्यही मिळालं नसतं, असंही म्हणणं वावगं ठरणार नाही, चुकीचं ठरणार नाही. कारण लोकमान्य टिळक असो की महात्मा गांधी असो, पंडित जवाहरलाल नेहरू असो किंवा भगतसिंग असो, या लोकांनी समाजामध्ये एक प्रकारची स्वातंत्र्याची चळवळ निर्माण केली आणि या चळवळीच्या माध्यमातून लोकांमध्ये स्वातंत्र्याचा जो विचार आहे तो विचार लोकांच्या मनावर टाकला, मनावर बिंबवला आणि यातूनच मग सर्वांमध्ये एकमत झालं. भारतीय समाजामध्ये स्वातंत्र्याविषयीची कळवळ निर्माण झाला आणि यातून मग भारतीय स्वातंत्र्याला एक कलाटणी मिळाली किंवा भारतीय स्वातंत्र्य आपल्या पदरात पडलं. असं जरी असलं तरी स्वातंत्र्याच्या काळामध्ये फक्त चळवळी निर्माण झाल्या असं नाही, तर स्वातंत्र्याच्या अगोदर ब्रिटिश कालखंडामध्ये सुद्धा स्वातंत्र्याच्या चळवळी निर्माण झाल्या. अनेक प्रकारच्या सामाजिक चळवळी सुद्धा निर्माण झाल्या. या सामाजिक चळवळीच्या माध्यमातून समाजामध्ये बदल घडवून आणण्याचं कार्य सामाजिक सुधारकांनी केलं. स्वातंत्र्योत्तर काळाचा जर विचार केला तर शरद जोशी हे एक शेतकरी संघटनेचे प्रणेते होते. शेतकरी संघटना त्यांनी उभी केली. सोबतच वेगवेगळ्या प्रकारचे जे काही मजूर संघ होते त्या मजूर संघाला सुद्धा अनेक सुधारकांनी प्राधान्य दिलं. म्हणजे ब्रिटिश काळातच या सामाजिक चळवळी निर्माण झाल्या असं म्हणता येत नाही, तर स्वातंत्र्योत्तर काळातही सामाजिक चळवळीला उधाण आलं. सामाजिक चळवळीच्या माध्यमातून भारतीय समाज बदलविण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये सुरुवातीच्या भागामध्ये आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे सामाजिक चळवळीचा अर्थ. आता सामाजिक चळवळीचा अर्थ आपल्याला समजून घ्यायचा आहे की सामाजिक चळवळ म्हणजे काय. या प्रकरणात आपल्याला वेगवेगळ्या सामाजिक चळवळी कशा कार्यरत झाल्या याचा आपल्याला विचार करायचा आहे. तो विचार करत असताना पहिला मुद्दा आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे सामाजिक चळवळीचा अर्थ आणि स्वरूप. त्यानंतरचा मुद्दा आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे भारतातील स्त्रियांची चळवळ. तिसरा मुद्दा आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे भारतातील कामगार चळवळ. आणि चौथा मुद्दा बघायचा तो म्हणजे भारतातील शेतकरी चळवळ. आणि पाचवा आणि शेवटचा मुद्दा आपल्याला या प्रकरणात बघायचा तो म्हणजे भारतातील पर्यावरण चळवळ. यावर्षी 12वीच्या सिलेबसमध्ये, यावर्षी 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला हा भाग नवीन दिलेला आहे. पूर्वीच्या अभ्यासक्रमामध्ये आर्य समाज, सत्यशोधक समाज, त्यानंतर ब्राह्मो समाज, त्यानंतर डॉक्टर आंबेडकरांनी केलेल्या सुधारणा, शाहू महाराजांनी केलेल्या सुधारणा याचा सामाजिक चळवळीमध्ये अंतर्भाव करण्यात आला होता. परंतु नवीन अभ्यासक्रमामध्ये आपल्याला हा भाग आपल्याला बघायचा आहे. त्यामध्ये स्त्री चळवळ, कामगार चळवळ, शेतकरी चळवळ, पर्यावरण चळवळ या चारही सामाजिक चळवळीचा नवीन रूपाने विचार करायचा आहे. आणि म्हणून हा भाग, हे चॅप्टर, हे प्रकरण तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे असं आपल्याला म्हणावं लागेल, असं मान्य करावं लागेल. तर सामाजिक चळवळीचा अर्थ आणि स्वरूप आपल्याला बघायचं आहे. सामाजिक चळवळीच्या बाबतीत जर विचार केला तर सामाजिक चळवळ म्हणजे काय हे मी थोडक्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. सर्वप्रथम लॉरेन्स वॉन स्टीन
या जर्मन समाजशास्त्रज्ञाने सामाजिक चळवळ ही संज्ञा वापरली. सोशल मुवमेंट हिला म्हटलं जातं. त्याने 1850 मध्ये त्यांच्या हिस्ट्री ऑफ द फ्रेंच सोशल मुवमेंट फ्रॉम 1789 टू द प्रेझेंट या पुस्तकात या संज्ञेचा वापर केला. आणि ही जी संज्ञा आहे ती संज्ञा त्यांनी जगाच्या समोर आणली. सोशल मुवमेंट ही संज्ञा जगाच्या समोर आणली. ही संज्ञा 19व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये युरोप खंडामध्ये लोकप्रिय झाली. आणि सामाजिक चळवळीची वैशिष्ट्य अशी एक व्याख्या आपल्याला करता येत नाही की या भागालाच आपण सामाजिक चळवळ म्हणू शकतो असं म्हणता येत नाही. म्हणजे सामाजिक चळवळ याचा हा शब्दप्रयोग युरोप खंडामध्ये झाला. आणि त्या माध्यमातून 1950 मध्ये फ्रेंचचा इतिहास आणि फ्रेंचमध्ये झालेल्या ज्या काही सामाजिक चळवळी आहे 1789 ते तत्कालीन कालामध्ये, म्हणजे जो लॉरेन्स वाइन्स्टीन आहे याच्या काळामध्ये जे झालेले जे बदल आहे, हे बदल कसे सामाजिक चळवळीच्या माध्यमातून झाले हे त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये नमूद केलेलं आहे. आता यामध्ये हे सांगत असताना याची प्रक्रिया मात्र सांगता येत नाही. परंतु सामाजिक चळवळीमध्ये जो बदल आहे हा बदल मात्र जुन्याकडून नवीनतेकडे झालेला आपल्याला पाहायला मिळतो, दिसून येतो. त्यामुळे सामाजिक चळवळीची एक विशिष्ट प्रकारची जी व्याख्या ती व्याख्या आपल्याला डेफिनेट, ज्याला डेफिनेशन म्हटलं जातं व्याख्या, तर ही डेफिनेट आपल्याला सांगता येत नाही, एका विशिष्ट अर्थाने आपल्याला म्हणता येत नाही. तरी काही समाजशास्त्रज्ञांनी सामाजिक चळवळीच्या काही व्याख्या सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला की त्यांच्या त्या व्याख्येवरून आपल्याला त्याचा अर्थ लावता येतो, आपण अर्थ लावू शकतो. जसं टर्नर आणि किलियन या समाजशास्त्रज्ञांनी सांगितलं आहे की सामाजिक चळवळ म्हणजे समाजात किंवा त्यातील एखाद्या समुदायामधील बदलाला चालना देण्यासाठी किंवा प्रतिकार करण्यासाठी त्याच समाजातील सातत्यपूर्ण कार्यरत सामूहिक घटक म्हणजे सामाजिक चळवळ होय. आता यामध्ये एक विशिष्टपणा आपल्याला दिसत नाही, तर सामाजिक चळवळीतील जी परिस्थिती निर्माण होते त्या परिस्थितीचा या व्याख्येमध्ये त्यांनी समावेश केलेला पाहायला मिळतो. म्हणजेच याचा अर्थ असा की एखाद्या समुदायामध्ये जो बदल घडून येतो किंवा जो बदल घडून येण्यासाठी काही विशिष्ट गोष्टीची चालना मिळते, ही चालना देण्यासाठी किंवा प्रतिकार करण्यासाठी ज्या समाजामध्ये चालना देण्यात येते किंवा प्रतिकार करण्यात येते त्याच समाजातील सातत्यपूर्ण कार्यरत सामूहिक घटक काय कार्यरत होत असतात किंवा एका विशिष्ट गोष्टीच्या विरोधामध्ये जात असतात. जसं भारतामध्ये असणारी जाती प्रथा आहे, या जाती प्रथेच्या विरोधामध्ये अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले, समाज सुधारकांनी प्रयत्न केला. म्हणजे समाजामध्ये काय एक विशिष्ट प्रकारची जाती प्रथा होती आणि या जाती प्रथेला मोडकळीस आणण्याकरिता, त्याचा प्रतिकार करण्याकरिता समाजातील एक बुद्धिजीवी वर्ग जो आहे, हा बुद्धिजीवी वर्ग या जाती प्रथेच्या विरोधामध्ये उभा झाला आणि त्यातून मग जाती प्रथेला विरोध करण्याची एक मोहीम सुरू झाली आणि या मोहिमेला मग आपण सामाजिक चळवळ म्हणू शकतो. त्यानंतर दुसरी एक व्याख्या आपल्याला
सामाजिक चळवळीच्या बाबतीमध्ये सांगितली जाते ती म्हणजे हर्बर्ट ब्लूमर यांनी. त्यांनी सांगितलं की सामाजिक चळवळ म्हणजे सामाजिक नवनिर्मितीसाठी कार्यरत समूह गट होय. समाजामध्ये नवीन तत्व आणण्याकरिता किंवा जे चुकीचं तत्व आहे, समाजाच्या विकासासाठी बाधक असणारं जे तत्व आहे, हे तत्व बदलून त्या जागी नवीन तत्वाची निर्मिती करण्याकरिता समाजामध्ये एक विशिष्ट स्वरूपाचा गट निर्माण होतो, ज्याला मी सांगितलंय की बुद्धिजीवी गट. हा बुद्धिजीवी गट काय करत असतो की समाजासाठी, समाजाच्या नवनिर्मितीसाठी प्रयत्न करतो आणि त्यातून मग लोकांना या बाबतीतल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या चांगल्या गोष्टी सांगतो आणि परंपरागत गोष्टींमध्ये कशा पद्धतीने अहित आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यातून मग लोकांचं जे मत आहे ते मत नवीन गोष्टींविषयी किंवा नवीन गोष्टींकडे, नवीन परिस्थितीकडे वळविणे, या प्रक्रियेला आपल्याला सामाजिक चळवळ असं म्हणता येईल. अशा प्रकारचा जो काही गट आहे त्या गटाला सामाजिक चळवळ असं म्हणता येईल. त्यानंतर तिसरी व्याख्या आपल्याला सिडनी टॅरो यांनी सांगितलेली आहे. त्यांनी ही व्याख्या करत असताना सांगितलंय की सामाजिक चळवळ म्हणजे सत्ता, अधिकार तसेच प्रस्थापित सांस्कृतिक संकेतांना सामायिक हेतूने व सामायिक पातळीवरील पूर्ण ऐक्यासह आव्हान देण्यासाठी समाजातील अभिजन विरोधक व पदाधिकाऱ्यांमधील सातत्यपूर्ण संवाद म्हणजे सामाजिक चळवळ. याचा अर्थ असा की समाजामध्ये एक विशिष्ट प्रकारची सत्ता असते किंवा विशिष्ट प्रकारचे सांस्कृतिक संकेत असतात किंवा विशिष्ट प्रकारचे अधिकार असतात की ज्यामुळे सामाजिक विकासासाठी ते चुकीचे असतात किंवा कालबाह्य झालेले असतात. आणि म्हणून मग या सर्व गोष्टींना, सत्तेला सांस्कृतिक संकेत असेल किंवा चुकीचे अधिकार असेल, या गोष्टींना शह देण्याकरिता सामायिक हेतूने सामूहिक पातळीवर एकमत निर्माण केलं जात असतं. या गोष्टींना आव्हान दिलं जात असतं आणि यासाठी हे जे आव्हान आहे ते आव्हान समाजातील विरोधक लोक देत असतात किंवा अभिजन विरोधक काम करत असतात. बुद्धिजीवी वर्ग यासाठी काम करत असतो किंवा पदाधिकाऱ्यांमध्ये त्यामध्ये हे जे लोक आहेत ते लोक चांगल्या गोष्टीकडे लोकांना वळविण्याचा प्रयत्न करतो. जुनाट जे विचार आहे ते विचार सोडून नवीन विचाराकडे प्रवास करण्याकरिता प्रोत्साहित करत असतात. याला सामाजिक चळवळ असं म्हटलं जात असतं. अशा प्रकारे तीनही समाजशास्त्रज्ञांनी ज्या व्याख्या दिलेल्या आहे या व्याख्यामध्ये एक प्रकारचं सामाजिक चळवळीच्या बाबतीमध्ये अर्थ स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि या अर्थामधून आपल्याला असं म्हणता येईल किंवा या व्याख्यांमधून आपल्याला असं म्हणता येईल की सामाजिक चळवळ ही समाज विकासासाठी, समाज परिवर्तनासाठी, समाज बदलासाठी आवश्यक अशी प्रक्रिया आहे की ज्या प्रक्रियेच्या माध्यमातून समाजामध्ये असणारे जे विविध स्वरूपाचे जे पारंपरिक विचार असतात हे बदलविले जात असतात. आणि यासाठी जे बुद्धिजीवी वर्ग असतो, जो शिक्षित वर्ग असतो, जो नवीन गोष्टी समाजासाठी कशा आवश्यक असतात हे याच्या
जे गुण आहे ते गुण त्यांना माहिती असतात किंवा फायदे त्यांना माहिती असतात आणि त्या माध्यमातून ते प्रयत्न करताना दिसतात. त्यानंतर आपल्याला बघायचं ते म्हणजे सामाजिक चळवळीची वैशिष्ट्ये. विद्यार्थी मित्रांनो, टेन्शन घेऊ नका. तुम्ही अभ्यासामध्ये जर टेन्शन घेतलं तर त्यामुळे काय होतं की आपल्या मनावर एक प्रकारचा ट्रेस निर्माण होतो आणि म्हणून सहजरित्या आपल्याला अभ्यास करायचा आहे. सहजरित्या आपल्याला आपल्या अभ्यासक्रमात दिलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. आणि म्हणून सामाजिक चळवळ जरी समजली नसेल, 10 व्हिडिओ बघा. तुमच्याकडे पुस्तक असेल, पुस्तकांमध्ये 10 वाचून बघा. जर तुम्हाला पुन्हाही जर समजा नाही समजलं तर मला माझ्याशी संपर्क करा. मी तुम्हाला या गोष्टी सहजरित्या पुन्हा समजेल या भाषेमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न करेन. तर असो, सामाजिक चळवळीची वैशिष्ट्ये आपल्याला बघायची आहे. या सामाजिक चळवळीची वैशिष्ट्ये पाहत असताना किंवा याचं स्वरूप बघत असताना गती आणि कार्यप्रणाली या सामाजिक चळवळीची भिन्न भिन्न स्वरूपाची असू शकते, वेगवेगळ्या स्वरूपाची असू शकते. आणि ते वेगवेगळे स्वरूप जरी समजा असले तरी आपल्याला काही महत्वाची जी वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये आपल्याला या ठिकाणी सांगता येतात. सामाजिक चळवळीमध्ये पहिलं वैशिष्ट्य सांगता येतं ते म्हणजे सामाजिक चळवळीचं स्वरूप. सामाजिक चळवळीचं जे स्वरूप आहे हे एक व्यक्तिनिष्ठ स्वरूपाचं नसतं. हे एक सामाजिक स्वरूपाचं असतं. म्हणजे सामाजिक चळवळ ही एक व्यक्तिनिष्ठ कृती नाही, क्रिया नाही, तर ती सामाजिक स्वरूपाची क्रिया आहे, सामूहिक स्वरूपाची क्रिया आहे. या क्रियेमध्ये समाजातले जे काही लोक आहेत ते लोक अनेक लोकांनी कार्य करण्याची गरज असते, सामूहिक कृती करण्याची गरज असते. आणि सामाजिक चळवळी संपूर्ण समूह सहभागी असावा लागतो, तेव्हाच सामाजिक चळवळ निर्माण होते. जसं महाराष्ट्रामध्ये शरद जोशी यांनी शेतकरी संघटना नावाची एक सामाजिक चळवळ निर्माण केली. या चळवळीमध्ये फक्त शरद जोशींनीच भाग घेतला असं नाही. फक्त शरद जोशीच या सामाजिक चळवळीचे प्रणेते असून चाललं नसतं, किंवा सामाजिक चळवळीमध्ये शरद जोशीच फक्त असल्याने ही चळवळ चाललेली नसते. तर भारतामध्ये असणारे जे काही शिक्षित कास्तकार होते, शेतकरी होते, यांनी सुद्धा शरद जोशींना सहाय्य केलं. आणि त्यांचे जे काही शेतकरी संघटनेमध्ये असणारे जे काही कार्यकर्ते होते ते कार्यकर्ते ग्रामीण भागातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले. या शेतकऱ्यांनाही त्यांनी या संघटनेमध्ये सामील केलं, सहभागी केलं. आणि त्यामुळे ही एक शेतकरी संघटना एक सामूहिक कृतीच्या माध्यमातून उभी झाली. आणि म्हणून सामाजिक चळवळीचं पहिलं वैशिष्ट्य सांगितलं होतं ते म्हणजे मूलतः सामूहिक स्वरूप. याचं जे स्वरूप आहे ते स्वरूप कसं आहे, मुळातच ते कसं आहे, सामूहिक स्वरूपाचं आहे. त्यानंतर दुसरं एक वैशिष्ट्य आपल्याला या सामाजिक चळवळीचं सांगता येतं ते म्हणजे नियोजित आणि हेतुपुरस्सर कृती. सामाजिक चळवळीमध्ये ज्या कृती करण्यात येत असतात, क्रिया करण्यात येत असतात, कार्य करण्यात येत असतं, हे विशिष्ट हेतूच्या माध्यमातून किंवा उद्दिष्टांच्या माध्यमातून ते कार्य केलं जात असतं.
जसं सत्यशोधक समाजामध्ये शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये कार्य केलं गेलेलं आहे, अस्पृश्य समाजासाठी कार्य केलं गेलं. महात्मा गांधींनी स्वातंत्र्य चळवळ उभी केली, टिळकांनी स्वातंत्र्य चळवळ उभी केली, आणि या स्वातंत्र्य चळवळीचा हेतू किंवा उद्दिष्ट काय होतं? स्वातंत्र्य मिळविण्याचं. किंवा राजा राममोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची निर्मिती केली आणि त्या ब्राह्मो समाजामध्ये त्यांनी धार्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला. म्हणजे ब्राह्मो समाजामध्ये असणाऱ्या ज्या काही धार्मिक अडसर होत्या, चुकीच्या ज्या काही चालीरीती होत्या, समाजाने सांगितलेल्या ज्या काही चुकीच्या गोष्टी होत्या, त्या गोष्टी मोडकळीस आणण्याचं कार्य ब्राह्मो समाजाने केलं. समाजामध्ये शिक्षण घेण्याचा अधिकार लोकांना नव्हता, स्त्रियांना सुद्धा शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता, आणि म्हणून शैक्षणिक सुधारणा घडवून आणण्यासाठी किंवा शिक्षणाचा प्रसार घडवून आणण्यासाठी ब्राह्मण समाजामध्ये राजा राममोहन रॉय यांनी कार्य केलं. सामाजिक दृष्ट्या जर आपण पाहिलं तर राजा राममोहन रॉय यांनी सतीप्रथेविरुद्ध काम केलं. त्यांनी समाजामध्ये सतीप्रथेविरुद्ध आवाज उठवला आणि याची परिणिती म्हणून मग ब्रिटिश सरकारला 1929 मध्ये सती प्रतिबंधक कायदा अस्तित्वात आणावा लागला. ब्राह्मो समाजाची जी स्थापना आहे, ही स्थापना राजा राममोहन रॉय यांनी 1828 मध्ये केली. किती मध्ये केली? 1828 मध्ये केली. आणि 1828 मध्ये त्यांनी या समाजाची स्थापना करून समाजामध्ये परिवर्तन, समाजामध्ये विकासात्मक बदल घडवून आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यामध्ये धार्मिक बदल घडवून आणले, सामाजिक बदल घडवून आणले, शैक्षणिक बदल घडवून आणले. आज आपण पाहतो की आज कुणीही स्त्रिया स्वातंत्र्योत्तर काळामध्ये सती जात नाही. पूर्वी सती प्रथा होती आणि या सती प्रथेमध्ये स्त्रीचा जर पती मरण पावला असेल तर त्या स्त्रीला पुरुषाबरोबर चितेमध्ये उडी घेऊन मरावं लागत असायचं. आणि या माध्यमातून त्या स्त्रीची आत्महत्या घडवून आणली जात असायची. मग त्या स्त्रीला आपल्या पतीबरोबर मरणाची इच्छा नसून तरीही तिला त्याच्या चितेवर, त्याच्या सरणावर उडी घेऊन मरावंच लागत असायचं. अशा प्रकारची क्रूर प्रथा भारतीय समाजामध्ये होती. आणि राजा राममोहन रॉय यांनी काय केलं की या प्रथेच्या विरोधामध्ये समाजामध्ये झोड उठवलं. लोकांचे जे मत आहे ते मत परिवर्तन करून आणलं आणि समाजामध्ये सतीबंदी कायदा पारित करण्यासाठी ब्रिटिशांना बाध्य केलं. आणि याचा परिणाम म्हणून ब्रिटिशांना सुद्धा हा कायदा तयार करावा लागला आणि 1829 मध्ये हा सतीबंदी कायदा तयार झाला. याचा अर्थ असा की हा सामाजिक चळवळी ज्या आहे, या सामाजिक चळवळी विशिष्ट हेतूने किंवा उद्दिष्टाने निर्माण झालेल्या असतात आणि त्या उद्दिष्टानुसार या सामाजिक चळवळीच्या माध्यमातून कार्य केलं जात असतं, कार्य करण्यात येत असतं आणि याचं नियोजनबद्ध कार्यप्रणाली ठरलेली असते. ही चळवळ जी असते ती चळवळ उत्स्फूर्त नसून तिला एखादा विशिष्ट हेतू असतो, उद्देश असतो किंवा समाजहित हे एक उद्दिष्ट असते आणि त्या माध्यमातून या सामाजिक चळवळीच्या
माध्यमातून काम केलं जात असतं, कार्य केलं जात असतं. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं ते म्हणजे विचार प्रणाली आणि उद्दिष्टे. सामाजिक चळवळीला विचार प्रणालीचं, विचारसरणीचं पाठबळ असतं. एक विशिष्ट प्रकारची विचार प्रणाली असते, त्यामध्ये विशिष्ट प्रकारे चळवळीचं उद्दिष्ट सफल करण्यासाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं जात असतं, लोकांना मार्गदर्शन केलं जातं, समाजातील प्रत्येक घटकाला मार्गदर्शन करण्यात येत असतं. आणि त्यासाठी हे उद्दिष्ट पूर्ण करण्याकरिता अनेक प्रकारचे जे लोक असतात, हे लोक कार्य करताना दिसतात. राजाराम मोहन रॉय यांनी एकट्याने म्हटलं म्हणून ब्रिटिशांनी 1829 मध्ये सतीबंदी कायदा केला असं नाही. तर समाजातील या घटकासाठी समाजातील अनेक लोकांनी पाठिंबा दिला. ब्राह्मण समाजाचे जे काही कार्यकर्ते होते त्या कार्यकर्त्यांनीही पाठिंबा दिला. आणि याचा परिणाम म्हणून, याची परिणती म्हणून मग सतीबंदी कायदा निर्माण झाला. किंवा दयानंद सरस्वती यांनीही सुद्धा आर्य समाजाची स्थापना केली. आणि या आर्य समाजाच्या स्थापनेमध्ये दयानंद सरस्वती यांनी समाजामध्ये असणारी जी जाती व्यवस्था होती, समाजामध्ये असणारी जी काही धर्मामध्ये हिंदू धर्मामध्ये असणारी जी मूर्तीपूजा होती, किंवा समाजामध्ये असणारी जी अंधश्रद्धा होती, या अंधश्रद्धेच्या विरुद्ध दयानंद सरस्वती यांच्या आर्य समाजाने आणि आर्य समाजात असलेल्या कार्यकर्त्यांनी या विरोधामध्ये प्रयत्न केले. आणि त्यामुळे काय झालं की जाती व्यवस्था ही कमकुवत होण्याला मदत मिळाली. तुम्हाला माहिती आहे की जाती व्यवस्थेमुळे वैयक्तिक किंवा एखाद्या विशिष्ट गटाचं अनहित होतं. आणि या जाती व्यवस्थेच्या माध्यमातून काही जातीचे लोक राज्यशाही जीवन जगत असतात, आयुष आरामाचं जीवन जगत असतात, तर काही लोकांना अतिशय निकृष्ट स्वरूपाचं जीवन जगावं लागतं, निकृष्ट स्वरूपाचं जीवन जगावं लागतं. सोबतच काही जे लोक असतात ते लोक जन्माने त्या विशिष्ट जाती व्यवस्थेमध्ये मोठे होत असतात. स्वकर्तृत्वाचा त्याला कोणताच आधार नसतो. आणि म्हणून मग जाती व्यवस्था मोडकळीस आणण्यामागे एक विशिष्ट कारण होतं, विशिष्ट स्वरूपाचं एक ध्येय होतं, उद्देश होतं, ते म्हणजे स्वकर्तृत्वाला प्राधान्य मिळालं पाहिजे. व्यक्तीचं स्वकर्तृत्व आहे, त्या स्वकर्तृत्वाने मनुष्य मोठा झाला पाहिजे, हे एक महत्वाचं उद्दिष्ट त्या ठिकाणी ठेवून जाती व्यवस्थेला विरोध करण्यात आला. आपण पाहतो की जाती व्यवस्थेमध्ये ब्राह्मणाचा मुलगा शैक्षणिक कामं किंवा आध्यात्मिक कामं, धार्मिक कामं करतो. एखादी तेलाचा मुलगा जर असेल तर तो तेलच काढण्याचं काम करतो. एखाद्या अस्पृश्य जातीमध्ये जन्माला आलेला जर समजा मुलगा असेल तर त्याला निकृष्ट कामं करावं लागेल. मेलेली जी काही ढोरं असेल ते ढोरं महार, मांग, चांभार या जातीतील लोकांना हेच व्यवसाय करावे लागत असायचे, हेच काम करावं लागत असायचे. परंतु जाती व्यवस्था जेव्हा मोडकळीस आली त्यावेळेला मात्र प्रत्येक जातीतील लोकांनी स्वकर्तृत्वावर आधारित अशी व्यवस्था निर्माण झाल्यामुळे काय झालं की समाजाचा विकास झाला. वैयक्तिक स्वरूपाचा प्रत्येकाने विकास घडून आणला. म्हणजे आज कोणत्याही जातीचा व्यक्ती असेल तर त्याला कलेक्टर बनता येतं, त्याला खासदार बनता येतं, आमदार बनता येतं, मंत्री बनता येतं, मुख्यमंत्री बनता येतं, पंतप्रधान बनता येतं. तो राष्ट्रपती, उपराष्ट्रपती म्हणजे सर्वोच्च पद त्याला
भूषवता येतं. याचा अर्थ असा की जाती व्यवस्था ही एका विशिष्ट वर्गासाठी जरी चांगली होती, पण बहुजन समाजासाठी, बहुसंख्याक समाजासाठी मात्र ती विकासामध्ये अडसर निर्माण करणारी होती असंच म्हणावं लागेल. आणि म्हणून प्रत्येक जातीची एक विचार प्रणाली असते. म्हणून प्रत्येक जे सामाजिक चळवळ असते त्या सामाजिक चळवळीची विचार प्रणाली असते. काही विशिष्ट उद्देश ठरवून दिले जात असतात. स्वामी दयानंद सरस्वतीच्या बाबतीमध्ये सांगितलं की त्यांनी मूर्तिपूजेला विरोध केला. मूर्तिपूजा हे विरोधामध्ये त्यांनी प्रयत्न केले. आता यासाठी एक आख्यायिका सांगितली जाते की स्वामी दयानंद सरस्वती यांनी मूर्तिपूजेला का विरोध केला. थोडक्यामध्ये तुम्हाला त्याची एक छोटीशी कथा मी तुम्हाला सांगतो, गोष्ट सांगतो की स्वामी दयानंद सरस्वती हे सुरुवातीच्या काळामध्ये मूर्तिपूजक होते. मूर्तिपूजा करत असताना ते शंकराचे शंकर भक्त होते. रोज ते आंघोळ केल्यानंतर शंकराच्या मंदिरामध्ये जात असायचे. तिथे शंकराची जी काही पिंड असायची त्या पिंडेची ते पूजा करत असायचे आणि ते पूजा केल्याशिवाय जेवण करत नसायचे. पण मात्र ते बुद्धिवादी होते. त्यांना चांगला विचार किंवा वाईट विचार यामधला जो फरक आहे तो फरक त्यांना समजत होता. मग एके दिवशी काय झालं की ते शंकराच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर त्यांनी मंदिराचं दार खोललं आणि हे दार खोलल्यानंतर त्यांना त्या मंदिरामध्ये पिंडीवर एक उंदीर चढलेला दिसला. तेव्हा त्यांना असं वाटलं की जर मूर्ती जर स्वतःचं रक्षण करू शकत नाही, आपल्या पिंडीवर चढलेल्या उंदीराला जर समजा ती हाकलू शकत नाही, तर मूर्तीमध्ये देव नाही किंवा ईश्वर नाही हे त्यांनी तेव्हापासूनच ठरवलं. आणि त्यानंतर मग त्यांनी मूर्तिपूजेला विरोध केला. ईश्वरीय शक्तीला त्यांनी विरोध केला नाही. ईश्वरीय जी शक्ती असते, नैसर्गिक जी काही शक्ती असते त्या नैसर्गिक शक्तीला विरोध केला नाही. त्यांनी मात्र मूर्तिपूजेला विरोध केला. आणि मग त्यांच्या असं लक्षात आलं की मूर्तिपूजा का केली जाते, तर मूर्तिपूजा ही एक मध्यस्थ आहे की जी ईश्वरीय पूजा करण्याकरिता त्या मूर्तीचा एक आधार घेतला जातो. मात्र सर्वसामान्य जे समाजातील लोक आहे, समाजातील लोक मात्र त्याच मूर्तीला ईश्वर समजतात आणि म्हणून मूर्तीची पूजा करणे हे चुकीचं आहे असं त्यांनी स्वतःच्या मनाला सांगून घेतलं, स्वतःच्या मनामध्ये ठरवलं. आणि मग तेव्हापासून मग ईश्वरीय शक्ती ही त्या मूर्तीत नाही आणि म्हणून ईश्वरीय शक्ती त्या मूर्तीत नसल्यामुळे म्हणून लोकांनी त्या मूर्तीला देव मानू नये. यासाठी मूर्तिपूजा विरोधामध्ये त्यांनी काम केलं. मूर्तिपूजेच्या विरोधामध्ये त्यांनी आपली चळवळ उभी केली. अशा पद्धतीने एक उद्दिष्ट जे असतं, एक विचार प्रणाली जी असते, ही विचार प्रणाली यामध्ये अस्तित्वात असते. त्यानंतर पुन्हा एक चौथं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं, ते म्हणजे सामाजिक बदल. सामाजिक चळवळीचा उद्देश बदल घडवून आणणे हा असतो, परिवर्तन घडवून आणणे हा असतो. प्रस्थापित बदल करण्याची जी मागणी आहे ती मागणी या माध्यमातून किंवा या सामाजिक चळवळीच्या माध्यमातून केली जाते.
अधिक्रम रचना जी असते त्या काळामध्ये असणारी किंवा समाजामध्ये असणारी जी काही मूल्य असतात, प्रथा असतात किंवा परंपरा असतात, त्या परंपरेचा फायदा सर्वसामान्य लोकांना होत नाही. त्या प्रथा परंपरांचे जे काही फायदे आहेत ते फायदे तर होतच नाही, पण तोटे फार मोठे असतात. सामाजिक विकासाला त्या माध्यमातून अडचण निर्माण होत असते, अडसर निर्माण होत असते. आणि म्हणून मग सामाजिक चळवळीचा उद्देश काय असतो? ती जी कालबाह्य परिस्थिती आहे, ही कालबाह्य परिस्थितीमध्ये बदल घडवून आणणे आणि आधुनिक विचारांना समाजामध्ये रुजवणे, ही परिस्थिती घडवून आणण्याचं कार्य या सामाजिक चळवळीच्या माध्यमातून करण्यात येतं. म्हणजे जी अधिक्रमी रचना असते, वरून खाली आलेली जी काही रचना असते, म्हणजे पूर्वीपासून जी काही म्हणजे आपल्या पणजोबांनी पाळलं, आपल्या आजोबांनी पाळलं, आपल्या वडिलांनी पाळलं, आपणही पाळतो, याला अधिक्रमी रचना असं म्हटलं जातं. पूर्वापार चालत आलेली जी काही रचना असते त्याला अधिक्रमी रचना असं म्हटलं जात असतं. आणि हे अधिक्रमी रचनेमध्ये बदल घडवून आणण्याचं कार्य सामाजिक चळवळीच्या माध्यमातून करण्यात येतं. आणि हे करत असताना, सामाजिक बदल घडवून आणत असताना, त्या अधिक्रमी रचनेचा, चुकीच्या गोष्टींचा प्रतिकार या सामाजिक चळवळीच्या माध्यमातून केला जातो. अशा प्रकारे सामाजिक चळवळीचे 4 वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतात. त्यानंतर समोरच्या तासिकेमध्ये आपण सामाजिक चळवळीचे जे प्रकार आहेत ते प्रकार आपण बघणार आहोत. आताच्या तासिकेमध्ये आपण 4 वैशिष्ट्ये सामाजिक चळवळीची आपण पाहिली. तर विद्यार्थी मित्र हो, व्हिडिओ बघत राहा आणि छान अभ्यास करा, किंवा न समजलेल्या ज्या गोष्टी असेल त्या गोष्टी तुम्ही नोट करून ठेवा. आणि तुम्हाला जर समजा त्याबद्दल क्युरीज जर असेल तर ती तुम्ही मला विचारू शकता. मी त्याचं समाधान करण्याचं काम नक्की करेल.